जय शिवराय शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचं असं महत्त्वाचं एक अपडेट आहे। तर 7वा हप्ता या संदर्भात एक GR सुद्धा पारित झाला असून या GR मध्ये कोणकोणती माहिती अपडेट आहेत हे आपण या व्हिडिओच्या संदर्भात मित्रांनो पाहणार आहे। तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा GR असून दिनांक 3 सप्टेंबर 2025चा प्रसारित झालेला हा GR आहे। तर महाराष्ट्र शासनाचा GR असून कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय 2025चा हा GR असून या ठिकाणी तुम्ही थोडक्यात पाहू शकता, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास आता शासनाने मान्यता दिली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता आता देण्यात आली आहे। तर शासनाचा हा अधिकृत GR असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा प्रसारित करण्यात आले आहे। तर आता या शासन निर्णयामध्ये असे कोणते मुद्दे आहेत ते सुद्धा आपण पाहूया। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे माहे 25 ते जुलै 25 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दिलेला हा महत्त्वाचा GR आहे। तर यामध्ये 2 नंबरचा मुद्दा असा आहे की प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकाखाली सन 2025-26 करता मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीतून आता देण्यात येणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तिसरा जो मुद्दा आहे, सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी हा संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीने खर्च करण्यासाठी प्रस्तावित रक्कम योग्य लाभार्थ्यापर्यंत अदा करण्याची तसेच सदर प्रकरणी कोणतीही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची असणार आहे। त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप खाली मुद्दे आहेत, हे मुद्दे तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, या GR मध्ये आता ही संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये GR मध्ये दिलेली आहे। तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 7वा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांचे जे हप्ते थांबवले होते, संपूर्ण हप्ते शेतकऱ्यांना PM किसान निधी योजनेसंदर्भात जसे जमा करण्यात आले त्याच्याच संदर्भात आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे महासन्मान निधी योजनेचे हप्तेसुद्धा आता वितरित करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासनाचा GR असून तुम्हाला GR पाहायचा असेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ठेवली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही GR तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळाले नाहीत त्यांनी कृषी ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा चौकशी करू शकता। त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असेल, KYCचा प्रॉब्लेम असेल, जर कोणताही प्रॉब्लेम असेल तर हा हप्ता पडण्या अगोदर हे क्लिअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हा हप्ता बसून मुकावं लागणार नाही। तर मित्रांनो, वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची, नवीन योजनेची।